आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हुतात्माच्या अध्यक्षांच्या कार्यालयाला आंदोलकांनी ठोकले टाळे, तरुण सभासद आक्रमक, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता। हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नाईकवडी यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज 7वा दिवस होता। आठवडाभर शांततेने आंदोलन करूनही वैभव नाईकवडी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आज रात्री आंदोलकांच्या संयमाचा बांध फुटला। संतप्त झालेल्या तरुण सभासद शेतकऱ्यांनी वैभव नाईकवडी यांच्या आलिशान कार्यालयाला कुलूप ठोकले। यावेळी विशाल खोत, शरद पवार, पप्पू फाटक, अजित घोरपडे, किरण भोसले, ओंकार आचरे आणि सनी नाईकवडी यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण सभासद शेतकरी एकत्र आले होते। आम्ही गेल्या 8 दिवसांपासून शांततेने लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र अध्यक्ष सभासदांच्या भावनांची दखल घेण्यास तयार नाहीत। कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी आणि नागनाथ अण्णांचा वारसा जपण्यासाठी वैभव नाईकवडी यांनी तात्काळ पदच्युत होणे आवश्यक आहे असा पवित्रा या तरुणांनी घेतला। रात्री उशिरापर्यंत आंदोलनस्थळी तरुणांचा मोठा राबता होता। आता फक्त चर्चा नको तर कृती हवी असे म्हणत या तरुण शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून आपला निषेध नोंदवला। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही असा इशाराही यावेळी विशाल खोत आणि उपस्थित तरुणांनी दिला। या घटनेमुळे कारखाना परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे।